मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 3 मार्च 2024 रविवार, माघ मास कृष्ण पक्ष सप्तमी। ही सप्तमी 8:45 पर्यंतचे मित्रांनो भानु सप्तमी आहे आणि त्यानंतर अष्टमी सुरू होणार आहे। त्याचबरोबर अनुराधा नक्षत्र, हर्षण योग आणि भवकर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, व्यावसायिकांना आपल्या कुशाग्र बुद्धीने व्यवसायामध्ये लाभ होऊ शकतो। म्हणजे एखादी येणारी अडचण आपल्याला आधीच कळून आपण त्याच्यावर मात कराल आणि आपले नुकसान टळेल। व्यवसायात होईल तितका बदल घडवता येईल तो प्रयत्न करा, त्याच्यातून लाभ होईल। वृषभ राशी, जोडीदाराशी मतभेद वाढतील। वेळीच निर्माण झालेले गैरसमज दूर करून घेतले असता आपल्याला मनशांती लाभेल, गैरसमज दूर होतील। मिथुन राशी, आपल्या भौतिक सुखासाठी व चैनीच्या वस्तू खरेदीसाठी आपल्याला वेळ मिळेल, पैसा सुद्धा मिळेल, त्यातून आपण मौज मजा कराल, आनंद प्राप्त होईल। कर्क राशी, जोडीदाराच्या स्वभावामुळे कदाचित आज परत त्रास होऊ शकतो, मानसिक त्रास होऊ शकतो, नवीन प्रश्न उपस्थित राहू शकते। त्यामुळे आपण स्वतः आधी सावध व सतर्क राहा, संयमी राहा। सिंह राशी, कुटुंबासोबत लहान यात्रेचे आयोजन कराल, सहलीचे नियोजन कराल, कुटुंबासोबत वेळ घालवाल, मौज मजा करता येईल। कन्या राशी, कला क्षेत्रात आपल्याला उत्तम प्रगती साधता येईल, त्यानुसार आपल्याला त्या प्रगतीने मान सन्मान सुद्धा प्राप्त होईल, कलेमध्ये वाव मिळेल। तुळ राशी, व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ होतील, येणाऱ्या अडचणी दूर होतील, समाधान लाभेल। वृश्चिक राशी, एखादी कला किंवा छंद जोपासा, मानसिक तणाव त्यामुळे कमी होईल आणि शांती मिळेल। धनुराशी, कुटुंबात सुरू असलेला वादविवाद मिटतील, शांती समाधान लाभेल। मकर राशी, राजकारण व समाजकारण ओळखा, त्यानुसार कामे करा। दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, ते लक्षात घ्या आणि त्या वेगळ्याच ठेवा। कुंभ राशी, शारीरिक थकवा जाणवेल, विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे आणि तेच आपल्यासाठी हिताचं ठरेल, विश्रांती घ्या। मीन राशी, शांती व संयम बाळगा, सर्व कामे आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, परंतु घाई गडबडीमुळे एखादे नुकसान होऊ शकते। आजचा दिवस 12 राशींना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।